नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जो लक्षात घ्या की 2 प्रश्नांवर आधारित असणार आहे। तर याच्यामध्ये सगळेच जे विद्यार्थी आहेत ज्यांनी बीएडचा कॅप प्रोसेसचा जो फॉर्म भरलेला आहे तर यांना कॉलेज ॲडमिशन प्रोसेस आणि याचबरोबर लक्षात घ्या की अनेक विद्यार्थ्यांचे अजून पार्शियली व्हेरीफाय आहेत। म्हणजेच काय की एखादा डॉक्युमेंट रिजेक्ट झाला असेल किंवा एखादी पावती अपलोड केली असेल तर अशा प्रकारे अनेक कॅन्डिडेट तर यांना रिजेक्ट देखील आलेला आहे किंवा पावती अपलोड केल्यामुळे पार्शियली व्हेरीफाय आलेला आहे। अनेक विद्यार्थी सध्या ऑनलाईन फॉर्ममध्ये करेक्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण सध्या फॉर्म अनलॉक होत नाही आहे, कारण की याचं सगळं जी प्रोसेस आहे तर या सर्वाबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया। तर साधारणतः बीएड कॅप प्रोसेसची सगळी जी प्रोसेस आहे तर याची माहिती एका व्हिडिओमध्ये देता येत नाही आहे, त्यामुळे असे आपण छोटे व्हिडिओ देत आहोत। तर आता सध्याच्या घडीला अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत आम्ही फॉर्म लॉक केले होते, पावती अपलोड केली होती, त्याच्यामुळे पार्शियल व्हेरीफाय आलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत त्याच्यामध्ये कागदपत्र चुकलेले असल्यामुळे कागदपत्र रिजेक्ट झालेली आहेत आणि त्याचबरोबर पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचं स्टेटस त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे। असे विद्यार्थी आपल्याला कॉल मेसेजेस देखील करत आहेत, पण त्यांना आपण सांगू इच्छितो की प्रतीक्षा करा, तुम्हाला नव्याने विंडो ओपन करून दिली जाणार आहे। मग ही विंडो कधी सुरू केली जाईल या संदर्भात देखील आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती देतो आहोत। तर साधारणतः आपण मागील 2 ते 3 दिवसांपासून म्हणजेच तब्बल 22 तारखेपासून पोर्टल चेक करत आहोत, अजून तरी पुढील प्रोसेसचं वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही आहे। याच आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी हे वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। तर या वेळापत्रकामध्ये जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते तर याचं शेड्यूल असेल आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट संदर्भात जर का आक्षेप असतील तर पुन्हा तुमचा फॉर्म आहे तो तुम्हाला अनलॉक करता येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीव्हन्स देता येतात। तर याच कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे जे पार्शियल व्हेरीफाय म्हणून जे डॉक्युमेंट झालेले आहेत याच्यामध्ये फक्त लक्षात घ्या की ज्यांनी पावती अपलोड केलेली आहे त्यांना लगेच सर्टिफिकेट अपलोड करायची काहीच गरज नाही आहे। कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत समजा जर कास्ट व्हॅलिडिटी यासारखे प्रमाणपत्र असतील अजून मिळण्यास वेळ लागत असेल तर कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला हे सर्टिफिकेट सादर करता येणार आहेत। याचबरोबर ओबीसी त्याबरोबर SEBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपर्यंत मुदत दिलेली आहे, तोपर्यंत पावती चालणार आहे। पण हे कागदपत्र अपलोड करून सुद्धा रिजेक्ट अशा रिमार्क आला असेल तर विद्यार्थ्यांना पुन्हा ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या दरम्यान कागदपत्र अपलोड करण्याची संधी दिली जाते। म्हणजेच काय की तुमची कागदपत्र जर रिजेक्ट झाले असेल तर पुन्हा अपलोड करू शकता। आणि याचबरोबर लक्षात घ्या की पुन्हा तुम्हाला लक्षात घ्या की ज्यावेळी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर ही प्रसिद्ध केली जाते तर याच्यामध्ये 2 याद्या प्रसिद्ध केली जातात की ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत ते पावती भरून पार्शियली व्हेरीफाय झालेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म प्रॉपरली व्हेरीफाय झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते। आणि याचबरोबर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना त्रुटीसाठी म्हणजेच ऑनलाईन फॉर्ममध्ये दुरुस्तीसाठी पुन्हा दुसरी यादी प्रसिद्ध केली जाते। अशा 2 याद्या येतात ज्याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव असणारे आणि याचबरोबर लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांची त्रुटी राहिलेली आहेत, फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करून त्यांना पुन्हा नव्याने फॉर्म अपलोड करून पुन्हा व्हेरिफिकेशनची संधी दिली जाते। तर ही प्रोसेस ॲट ए टाइम सुरू होत असते, या संदर्भात देखील आपण माहिती देणार आहोत। आजचा व्हिडिओचा दुसरा महत्त्वाचा जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण या संदर्भात देखील एक व्हिडिओ दिलेला आहे। तर कॅप प्रोसेस सुरू झालेली नाही आहे अजून, लक्षात घ्या की फॉर्म सबमिशन आहेत आणि आम्हाला कॉलेजेस फोन करायला लागलेले आहेत, अशा प्रकारचे कॉल आपल्याला विद्यार्थ्यांमार्फत प्राप्त झालेले आहेत। मग सर आम्ही काय करू, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे। तर लक्षात घ्या की कॅप प्रोसेस थ्रूच जे कॅटेगरी ॲडमिशन होतात ज्यातून स्कॉलरशिप दिली जाते तर अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया कॅप थ्रू होत असते। तर अनेक कॉलेजेस सध्या त्यांच्या अंतर्गत असणारे मॅनेजमेंटचे जे ॲडमिशन आहेत ते करण्याच्या तयारीत आहेत, जास्तीत जास्त फी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते। अनेक विद्यार्थ्यांना ह्या कंडिशनचा परिचय असेल, त्यामुळे कॅप प्रोसेस अंतर्गत जर तुम्हाला जायचं असेल तर प्रतीक्षा करा, अजून कुठल्याही प्रकारचं कॅप प्रोसेस अंतर्गत कॉलेज ॲडमिशन सुरू झाले नाही आहे। साधारणतः आपण स्टेप सांगत आहोत
आहोत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म टाकायचे आहेत, मेथड टाकायचे आहे आणि त्यानंतर साधारणतः कॅपचं राऊंड 1 आणि 2 आणि त्याच्या पुढचे राऊंड आहेत ते सुरू होतील. कॅप थ्रू जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व जी सवलत आहे किंवा स्कॉलरशिप आहे ती मिळत असते. पण मॅनेजमेंट तुम्हाला माहितीच आहे, आपण त्या संदर्भात जास्त बोलणार नाही आहोत. तर अनेक कॉलेजेस विद्यार्थ्यांना सांगत आहेत की लिमिटेड सीट आहेत, लवकरात लवकर प्रवेश करून घ्या, कागदपत्र द्या, ॲडव्हान्स पेमेंट करून घ्या, अशा प्रकारची माहिती येत आहे. पण माझी एक विद्यार्थ्यांना विनंती असेल की तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील किंवा कॅप प्रोसेस थ्रू तुम्हाला जायचं असेल तर प्रतीक्षा करा, कारण की कॅप प्रोसेस अंतर्गत देखील BEd ॲडमिशन जास्तीत जास्त होत असतात. तर अशी ही महत्त्वाची माहिती, 2 अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते की ज्यांच्यावरती अगदी उशिरापर्यंत व्हिडिओ बनावासा वाटला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे BEd कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.